आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील मिळकत कराचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी केलेल्या आग्रही मागणीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महापौरांनी एक मोठा निर्णय घेत कर आकारणीमधील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आलेल्या गावांमध्ये सध्या अवाढव्य टॅक्स येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील परिमंडळ कार्यालयामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली. नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी आक्रमकपणे नागरिकांची बाजू मांडली आहे. सुविधा शून्य आणि कर मात्र अवाच्या सवा असा सूर यावेळी उमटला होता. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी तांत्रिक अडचणी मांडल्या असल्या तरी महापौर मंजुषा नागपुरे यांनी समिती स्थापन करून योग्य तो मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नांदेड सिटी सारख्या प्रकल्पांना मिळणाऱ्या सवलतींबाबत देखील फेरविचार केला जाणार आहे. यावेळी गटनेते नगरसेवक काकासाहेब चव्हाण, सुभाष नाणेकर, अनिता इंगळे, धनश्री कोल्हे तसेच समाविष्ट गावांमधील इतर लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. प्रशासनाकडून अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि उपायुक्त रवी पवार उपस्थित होते. याशिवाय समाविष्ट गावांमधील नागरिक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येनं हजर होते. या निर्णयामुळे आता समाविष्ट गावांमधील हजारो मिळकतधारकांना दिलासा मिळणार आहे का आणि ही समिती नेमका काय अहवाल सादर करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मध्ये जो काही टॅक्सचा विषय आहे त्या संदर्भात आपण तिथल्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून एक मीटिंग घेतली होती. तिथल्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या, टॅक्सच्या संदर्भातली काही त्यांच्या सूचना आहेत त्या सगळ्या जाणून घेतल्या. आता विषय असा आहे की आपल्याला तिथे सगळ्या पायाभूत सुविधा पुरवायच्या आहेत आणि आपण गावं समाविष्ट झाल्यानंतरचे जे काही टॅक्स लावले त्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी आहेत, तर त्या आपण सगळ्या इथे ऐकून घेतल्या आहेत. आता त्या संदर्भात अजून एखादी मीटिंग घेऊन आपल्याला काही पॉलिसी डिसिजन्स घ्यावे लागतील. सगळ्यांच्या सूचना त्या ज्या आहेत त्याच्यावरती कशी अंमलबजावणी करता येईल ते पाहू. पुन्हा एकदा मीटिंग होईल त्याच्यावरती. ही मीटिंग किती वेळ? त्याला समिती गठीत करायची, त्यामध्ये समाविष्ट गावातले सगळे प्रतिनिधी एक एक असेल आणि आमचे सगळे सगळ्या पक्षाचे नेते असतील, त्याच्यामध्ये चेअरमन असतील, सभागृह नेते असतील, असे सगळ्यांची एक समिती आपण फॉर्म करणार आहोत. त्या समितीमध्ये ह्या सगळ्यांच्या सूचना आणि तक्रार याचा विचार विनिमय केला जाईल आणि त्यानुसार आपल्याला काही वेगळी पॉलिसी करता येते का याच्याबद्दल एक चर्चा होईल. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.